भावाने भावालाच पेटवून जिवंत जाळलं. घरातच जन्मलेले दोन भाऊ, आई वडिलांच्या आश्रयात वाढलेले, पण काळ जसजसा बदलला तसतसा नातेसंबंधांमध्ये विष घुसत गेलं. थोड्याशा जमिनीवरून सुरू झालेला वाद हळूहळू अहंकार आणि द्वेषात बदलला. या द्वेषानं अखेर असा थरकाप उडवणारा वळण घेतलं की सगळं गाव हादरलं. भावानेच भावाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. का एवढं भयानक पाऊल उचललं? पैशांचा, जमिनीचा मोह इतका मोठा होऊ शकतो का की रक्ताच्या नात्यालाही संपवून टाकावं लागतं? चला पाहूया खरी कहाणी. घटना विदर्भातील एका छोट्या खेड्यातील. गावात दोन भाऊ, मोठा भाऊ संजय मोरे वय 35 आणि धाकटा भाऊ राजेश मोरे वय 30. दोघंही शेतीवरच उदरनिर्वाह करतात. आईवडील गेल्यानंतर त्यांच्या नावावर 5 एकर जमीन होती. संजय मेहनती पण हट्टी स्वभावाचा. राजेश थोडा बेजबाबदार, गावातल्या पाटलाशी उठबस करणारा. आईवडील गेल्यावर दोघांनी जमिनीची विभागणी करायची ठरवली. पण कुठल्या शेताची किंमत किती, पाणी कोणत्या भागाला, यावरून वाद सुरू झाले. राजेशने गावच्या पटवाऱ्याला हाताशी धरून कागदपत्रांवर गडबड करण्याचा प्रयत्न केला. हे कळल्यावर संजय संतापला. आपली माणसं असून हे काय करतोस? संजयचा आवाज उंचावला. मी माझं बघतोय, तुला माझ्याशी काय? राजेशही चिडला. गावात चर्चा सुरू झाली. दोघे भाव एकमेकांशी बोलणं बंद. संजयला वाटलं राजेश त्याच्याविरुद्ध पाटलाचा वापर करतोय. राजेशने शेतातल्या पिकाला पाणी न देऊन संजयची बाजू कमकुवत करायला सुरुवात केली. संजय मनातून फुटत गेला. एका दिवशी संजयने राजेशला शेताच्या कडेला थांबवलं. आपण बसून बोलून घेऊया. पण बोलणं पुन्हा वादात बदललं. राजेशने संजयला शिव्या घातल्या, ढकललं. संजय संतापाने पेटला. त्या रात्री त्याने गावातून पेट्रोल आणलं. मनात विचार, हा कायमचा संपला पाहिजे. संध्याकाळी राजेश शेतात एकटाच होता. संजय मागून गेला, हातात पेट्रोलची बाटली आणि माचीस. संजय, काय करतोस? राजेश ओरडला. संजयने त्याच्यावर पेट्रोल ओतलं. राजेश पळायचा प्रयत्न करत होता, पण संजयने माचीस पेटवली, आग लागली. राजेश आरडाओरड करत जमिनीवर कोसळला. संजय क्षणभर थांबला, पण नंतर तिथून पळून गेला. गावकऱ्यांना ओरड ऐकून धाव घेतली, पण तेव्हा उशीर झाला होता. राजेश 90% भाजला होता आणि रुग्णालयात नेताना त्याने प्राण सोडले. राजेशने मरण्याआधी गावकऱ्यांना सांगितलं, माझ्या भावानेच मला जाळलं. पोलिसांनी संजयला दुसऱ्या दिवशी अटक केली. कोर्टात त्याने कबुली दिली. गाव हादरलं. आईवडील नसल्यामुळे कुटुंब उघड्यावर आलं. संजयला जन्मठेप झाली. नात्यांमध्ये द्वेष आणि संपत्तीचा मोह शिरला की कसं रक्तही थंड होतं याचं हे भयावह उदाहरण आहे. जमिनीच्या वादातून झालेला हा खून गावकऱ्यांना विसरता येणं अवघड आहे. ज्याने भावाला खांद्यावर घेऊन लहानपणी खेळलं, त्यानेच त्याला जाळून ठार मारलं, कारण फक्त थोडी जमीन.